नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार महेंद्र दारकोंडे. आज मी आलेलो आहे घोडसगाव, तालुका मुक्तानगर, जिल्हा जळगाव. तर आता पवार सरांना मला फोन आला होता की आपल्याला घोडसगाव शाळेच्या वॉल कंपाऊंडला पेंटिंग करायची आहे. तर आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता पवार सर काय म्हणतात ते पहा. नमस्कार. महेंद्र दारकोंडे हे माझे म्हणजे जुन्या ओळखीतले माणसं आहेत आणि अतिशय सुंदर चित्रकार की जो त्या चित्रांमध्ये अतिशय तनमन धनाने प्राण ओतण्याचं काम महेंद्र दारकोंडे करत असतात. आणि म्हणूनच जामनेर तालुक्यातून मी त्यांना विशेष करून मुक्ताईनगरमध्ये या कामासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि नक्कीच माझ्या मनासारखं काम होईल आणि त्यांच्या ज्या आयडिया आहेत त्या वापरून ही इमारत सुंदर करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यांच्या कामाला तर सॅल्यूट आहेच, परंतु हे झाल्यानंतर पुन्हा एक बाईट देईल आणि काम कसं झालं ते नक्की सांगेल. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रमोद साबळे. मी समूह साधन केंद्र शाळा घोडसगाव येथे कार्यरत आहे. याआधी इथं पवार सर होते. पवार सरांनी महेंद्र भाऊंना हे पेंटिंगचं काम दिलेलं होतं. त्यांची बदली झाली, परंतु तरी सुद्धा महेंद्र भाऊंनी अतिशय उत्कृष्ट असं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि अतिशय बोलके चित्र त्यांनी आमच्या शाळेला नवीन असं हुरूप या ठिकाणी तयार केलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्याला भेटले योगेश दादा. हे रस्त्याने जात होते आणि योगायोगांची भेट झाली आणि ते मला बोलले की दादा, मी तुमचे नेहमी व्हिडिओ पाहतो, तुमचे पेंटिंग काम खूप चांगलं असते. पण योगायोग आमच्या आता कामावरतीच भेट झालेली आहे. आता मी त्यांच्याच गावात पेंटिंग करतोय. एक नंबर काम झालेलं आहे. आणि मी त्यांच्या अधूनमधून भरपूर व्हिडिओ पाहत असतो. त्या व्हिडिओमध्ये अनेक गावांमध्ये त्यांनी चित्र रेखाटण्याचं काम केलं आहे. पण चित्र एवढं सुंदर आणि एवढं ऍक्टिव्ह काढतात की त्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारचं नाव ठेवण्याचं कोणीही नाव ठेवू शकत नाही. जास्तीत जास्त यांचे व्हिडिओ पाहत राहा, यांनी लाईक करा. तसेच यांना कुठल्याही काम असले तर भरपूर काम देण्याचे काम करावे. धन्यवाद योगेश दादा. बघा मित्रांनो, आता ही आधीची भिंत, म्हणजे ही भिंत आपण पेंटिंग करण्याच्या आधी याचा व्हिडिओ बनवलेला होता. आता ही भिंत पेंटिंग झाल्यावरती कशी दिसते याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, आता आपलं पेंटिंग काम कम्प्लीट झालेलं आहे. तर कृपया करून मला कमेंट करून नक्की सांगा की पेंटिंग कशी झाली. व्हिडिओला लाईक शेअर मात्र नक्की करा. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.